जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास तिसरा पृथ्वी स्तवन निरूपण नाम। श्रीराम समर्थ। धन्य धन्य हे वसुमती, तिचा महिमा सांगोव किती, प्राणीमात्र तितुके राहती, तिच्या आधार्य ही पृथ्वी खरोखरच धन्य धन्य आहे। तिचा महिमा किती वर्णन करावा। जितके म्हणून प्राणमात्र आहेत ते पृथ्वीच्या आधारानेच राहतात। अंतरिक्ष राहती जीव, तोही पृथ्वीचा स्वभाव, देहे जड नसता जीव, कैसे तगती। आकाशात राहणारे जीव यांनाही पृथ्वीचाच आधार असतो, म्हणजे त्यांचे देह पृथ्वी तत्वाचेच असतात। जड पृथ्वी तत्वाचे देह नसतील तर जीव तगून कसे राहतील। जाळीती पोळीती कुदळीती, नांगरीती उकरीती खाणती, मळमूत्र तिजवरी करीती आणि वमन। पृथ्वीला लोक जाळतात, पोळतात, कुदळीने खणतात, नांगरतात, उकरतात, खणून काढतात। तिच्यावर मलमूत्र करतात, ओकतात। नासकेय कुजकेय जर्ज, पृथ्वीवीण केची थार, देहांतकाळीय शरीर, तिजवरी पडे। नासके कुजके जीर्ण पदार्थ यांना पृथ्वीशिवाय थारा कुठे आहे। देहांतसमयी शरीर पृथ्वीवरच पडत असते। बर्या वाईट सकळ कान्ह्य, पृथ्वीवीण थार नाह्य, नाना धातू द्रव्य तेही, भूमीचे पोटीय। बरे वाईट जे काही सर्व आहे त्याला पृथ्वीशिवाय थारा नाही। नाना धातू द्रव्य आदी सर्व पृथ्वीच्या पोटातच असतात। एकास एक संवारिती, प्राणी भूमीवरी असती, भूमी सांडून जाती। कोणीकडे प्राणी एक दुसऱ्याचा संहार करतात, पण दोघेही पृथ्वीवरच उभे असतात। भूमी सोडून ते जाणार तरी कुठे। गड कोठ पुऱ्या पट्टण्य, नाना देश कळती अटण्य, देव दानव मानव राहण्य। पृथ्वीवरी गड किल्ले पुरे नगरे तसेच नाना देश जे आहेत ते पर्यटनाने कळून येतात। देव दानव मानव आदी सर्व पृथ्वीवरच राहत असतात। नाना रत्ने हिरे परीस, नाना धातू द्रव्यांश गुप्त प्रगट कराव्यास पृथ्वीवीण नाह्य। नाना रत्ने हिरे परीस तसेच नाना धातू आणि द्रव्यांश यांना गुप्त अथवा प्रकट व्हावयास पृथ्वीशिवाय वावच नाही। मेरुमांदार हिमाचळ, नाना अष्टकुळाचळ, नाना पक्षी मत्स्यव्याळ, भूमंडळीय। मेरू मांदार हिमालय तसेच नील निषद विंध्य माल्यवान मलय गंधमादन हेमकूट हे अष्टकुलपर्वत, नाना पक्षी मासे सर्प इत्यादी सर्व पृथ्वीच्याच आधारे राहतात। नाना समुद्रापैलीकडे भुन्वत्या आवरणोदकाकडे असंभाव्य तुटलेकडे भूमंडळाचे। नाना समुद्रांच्या पलीकडे पृथ्वीच्या भूवती जे आवरणोदकाचे कडे आहे आणि जे पृथ्वीचे मोठमोठे असंभाव्य तुटकेकडे आहेत, त्यामध्ये गुप्त विवर्य लहान थोर्य अपार्य, तेथे निबिड अंधकार्य वस्ती की जय। त्यामध्ये लहान थोर अशी अपार गुप्त विवरे आहेत, त्यात निबिड अंधार भरून राहिलेला आहे। आवरणोदक ते अपार, त्याचा कोण जाणे पार। उदन दाटले जळचर असंभाव्य मोठे, त्या अपार आवरणोदकाचा पार कोण जाणू शकेल। त्यात असंभाव्य असे मोठमोठे जलचर उदन दाटलेले आहेत। त्या जीवनास आधार पवन निबिड दाट आणि घन, फुटू शकेना जीवन कोणेकडे। त्या जीवनाला वायू हा आधार असून तो वायू निबिड घनदाट आहे, म्हणून ते पाणी कोणीकडेही फुटून वाहून जाऊ शकत नाही। त्या प्रभंजनासी आधार कठीणपणे अहंकार, ऐसा त्या भूगोळाचा पार कोण जाणे। त्या प्रभंजनाला वायूला अज्ञानरूपी काठिण्याने अहंकाराचा आधार असतो, अशा त्या भूगोलाचा पार कोण बरे जाणू शकेल। नाना पदार्थांच्या खाणी धातुरत्नांच्या दाटणी, कल्पतरू चिंतामणी अमृतकुंडेय। पृथ्वीवरच नाना पदार्थांच्या खाणी आहेत, तसेच नाना धातू रत्ने यांच्या खाणींचीही दाटी झालेली आहे। कल्पतरू अमृतकुंडे चिंतामणी ही पृथ्वीवरच आहेत। नाना दिपेय नाना खंड्य, वसती उद्वस्य उदंड्य, तेथे नाना जीवनाची बंड्य वेगळालीय। या पृथ्वीवर नाना बेटे आहेत, नाना खंडे आहेत, तसेच उदंड ओसाड प्रदेशही आहेत आणि जेथे नाना प्रकारच्या प्राण्यांचे वेगवेगळे समुदाय आहेत, अशी स्थानेही आहेत। मेरुभोन्वते कडे कापले, असंभाव्य कडोस्य पडिले, निबिड तरू लागले, नाना जिनसी। मेरुभोवती कापलेले कडे आहेत, त्यांतून असंभाव्य कवडसे अथवा डोंगरांच्या पडलेल्या छायाकृती आहेत। त्यात नाना प्रकारचे निबिड वृक्ष उगवलेले आहेत। त्यासन्निध लोकालोक, जेथे सूर्याचे फिरे चाक, चंद्रादी द्रोणाद्री मैनाक महागिरी, त्याच्याजवळ लोकालोक पर्वत आसन तेथे सर्याचे चक्र फिरत असते। याशिवाय चंद्राद्री द्रोणाद्री मैनाक व इतरही मोठमोठे पर्वत या पृथ्वीवरच आहेत। नाना देशीय पाषाणभेद, नाना जिनसी मृत्तिकाभेद, नाना विभूती छंदबंद, नाना खाणी, या पृथ्वीवर नाना देश आहेत। त्यांत अनेक प्रकारचे पाषाणांचे मृत्तिकांचे नाना जिनसांचे भेद आढळून येतात। तसेच नाना विभूती नाना छंद नाना बंध आणि नाना खाणी आढळतात। बहुरत्न हे वसुंधरा
ऐसा पदार्थ कैचा दुसरा, अफट पडिलेय सैरावैरा, जिकडे तिकडे. म्हणूनच बहुरत्ना वसुंधरा असे म्हटले जाते. या पृथ्वीसारखा अफाट आणि जिकडे तिकडे सैरावैरा पसरलेला दुसरा पदार्थ कुठला असणार आहे? अवघी पृथ्वी फिरवून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे, दुजी तुलना नस आहे. धरणी विषय सर्व पृथ्वी हिंडून पाहू शकेल असा प्राणी कोण असणार आहे? या धरणीशी तुलना करता येईल असा पदार्थच नाही. नाना वल्ली नाना पिके, देसोदेशी अनेक्य, पाहव जाता सारिख्या सारिख्य, एक ही नाही. देशोदेशी अनेक प्रकारच्या वेली, नाना प्रकारची अंधाने आहेत, पण आश्चर्य म्हणजे एकासारखे दुसरे एकही नाही. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ्य, अपूर्व रचिलीय तीन ताळ्य, पाताळलोकीय महाव्याळ्य, वस्ती की जय. भगवंतांनी स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशा ह्या तीन अपूर्व लोकांची रचना केली आहे. पाताळात मोठमोठ्या सर्वांनी वस्ती केली आहे. नानवल्ली बीजांची खाणी, ते हे विशाळ धरणी, अभिनव कर्त्याची करणी, होऊन गेली. ही पृथ्वी म्हणजे अति विशाल अशी नाना वल्लींची आणि बीजांची खाणच आहे. ही अंतरात्म्याची मोठी अपूर्व अशी करणी होऊन गेली आहे. गड कोठ नाना नगर्य, पुर्य पट्टण्य मनोहर्य, सकळा ठाय जगदेश्वर्य, वस्ती की जय. गड, कोट, नाना नगरे, पुरे, पट्टणे सर्व मनोहर असून त्या सर्वांच्या ठाई जगदीश्वराने वस्ती केलेली आहे. महाबळी होऊन गेले, पृथ्वीवरी चौताळले, सामर्थ्य निराळे राहिले, हे अतून घडेना. या पृथ्वीवरच अनेक बलवान पुरुष होऊन गेले, त्यांनी येथेच मोठा पराक्रम गाजवला, पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर ते पृथ्वीपासून वेगळे राहिले असे तर घडू शकत नाही. असंभाव्य हे जगती, जीव किती एक जाती, नाना अवतारपंगती, भूमंडळावरी. ही पृथ्वी खरोखरच असंभाव्य आहे. कित्येक जातीचे जीव, भगवंताच्या अनेक प्रकारच्या अवतारांच्या पंक्ती या भूमंडळावरच झाल्या. सध्या रोगदे प्रमाण, कान्हिय करावा नलगे अनुमान, नाना प्रकारीचे जीवन, पृथ्वीचेनी आधार्य. सध्या म्हणजे आजकालही या गोष्टीची रोकडी प्रचिती येत असते. येथे अनुमान, कल्पना करावी लागत नाही. या पृथ्वीच्या आधारानेच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात. कित्येक भूमी माझी म्हणती, शेवटी आपणची मरून जाती. कित्येक काळ होता जगती, जैसी तैसी. कित्येक लोक जमीन माझी असे म्हणतात आणि शेवटी आपणच मरून जातात. पण कित्येक काळ लोटला तरी ही पृथ्वी जशीच्या तशीच असते. ऐसा पृथ्वीचा महिमा, दुसरी काय द्यावी उपमा. ब्रह्मादिकापासूनही आम्हा आश्रयोची आहे, असा या पृथ्वीचा महिमा आहे. तिला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही. अगदी ब्रह्मादिकांपासून आपणा सर्वांचा आधार पृथ्वीच आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, पृथ्वीस्तवन निरूपणनाम समास तिसरा. जय जय रघुवीर समर्थ.